बाळासाहेबांच्या पक्षाला पहिलं राजकीय यश मिळालं ते 4 वर्षांनंतर, तर राज ठाकरे त्यांच्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर 3च वर्षांनी 13 आमदार निवडून आले. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची स्थापना केल्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली. बाळासाहेबांच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टी सोबत विधानसभेत सत्ता मिळवायला 24 वर्षे लागली होती. मनसेच्या स्थापनेला 18 वर्ष झाली आहेत. हा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत येणार नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. हा प्रोमो होता आम्ही केलेल्या व्हिडिओचा. तुम्हाला हा व्हिडिओ चॅनेलवर पाहायला मिळेलच. त्यात आम्ही तुलना केली होती ती शिवसेना आणि मनसेच्या प्रवासातल्या साधर्म्याची. शेवटी आमचं भाकीत खरं ठरलंच. राज्याच्या राजकारणात राज सूर्य उतरलाच. भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा श्री गणेशा केलाय. आता मनसेला खासदार मिळणार आहे, त्यामुळे त्यांना मानणारा युवा वर्ग नक्कीच आनंदात असेल. मराठी जनाचं हित जोपासणारा राजकीय पक्ष आता संसदेतही आपला आवाज उठवणार ही मराठी भाषकांसाठी आनंदाची बातमी आहे असंच म्हणावं लागेल. पण राज ठाकरे महायुतीचा भाग होणार याची प्रक्रिया नेमकी कधीपासून सुरू झाली? त्यांना आपल्याकडे वळवण्यात शिंदे यशस्वी झाले की देवेंद्र फडणवीसांची भूमिका महत्वाची ठरली? यापुढे राज ठाकरेंचं महायुतीतलं स्थान काय असेल? मनसेला मुंबईतली कोणती जागा सोडणार? मुंबईच्या बाहेर राज ठाकरेंना जागा दिली जाणार की नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करू. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात आम्ही तुम्हाला काही घटना या तारखेनुसार देणार आहोत. या घटना राज ठाकरे कसे महायुतीच्या जवळ जात होते हे दाखवतात. कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, मी स्नेहल. राज ठाकरे अखेर महायुतीमध्ये दाखल झाले. एकच आमदार असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुती एवढं महत्व का देते हे आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. राज ठाकरे युवकांना आकर्षित करणारे नेते आहेत. त्यांचे विचार ऐकायला लोकांची गर्दी होत असते हेही तुम्हाला माहितीये. रोखठोक बोलणारे, प्रसंगी आक्रमक भाषा वापरणारे राज ठाकरे युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग मुंबईत आहे. मुंबईत त्यांना चांगली मतं मिळतात. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला जोरदार धक्का देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या गटात घेण्याची खेळी भारतीय जनता पार्टीने खेळली आहे. अर्थात यामागे भाजपचे चाणक्य अमित शहा यांची भूमिका महत्वाची ठरली. पण राज ठाकरे हे काल दिल्लीत गेले ही काही अचानक घडलेली बाब नाही. राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्याची प्रक्रिया ही गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. ऑगस्ट 2017 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. राजकारणात अचानक काहीच घडत नसतं. राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं झालं तर संयम बाळगावा लागतो आणि तो संयम त्यांनी बाळगला. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीचे अध्यक्षपद स्वीकारलं. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळच्या राजकीय घडामोडींदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची कास सोडल्याचं पाहून राज ठाकरे यांनी लगेच राज्याच्या राजकारणातली ही पोकळी भरून काढण्याचा निर्णय घेतला. दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची हॉटेल कॅपिटॉलमध्ये भेट झाली. दोघांत जवळपास तासभर चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीवर त्यांच्या वादग्रस्त कारभारांवर टीका करायला सुरुवात केली. दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन कांड्या ठेवल्याचं प्रकरण समोर आलं. त्यावेळेचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यावेळेचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यातला आरोप प्रत्यारोपांचा राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला होता. महाविकास आघाडीमध्ये वसुलीचं राजकारण सुरू आहे असा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी परमवीर सिंग यांनी त्यावेळेचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला होता. सचिन वाझे यांच्या गाडीमध्ये पैसे मोजण्याचं मशीनही सापडलं होतं. या महाविकास आघाडीमधल्या भ्रष्ट कारभाराचं राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत वाभाडं काढलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारने CAA आणि NRC कायदा संमत केला. या दोन्ही कायद्यांच्या विरोधात देशभरात आंदोलनं केली होती. दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात कट्टरपंथी मुस्लिमांनी धरणं दिलं होतं. त्यावेळी दंगलही झाली होती. या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी म्हणून राज ठाकरे यांनी 8 फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबईत मोर्चा काढला होता.
त्यावेळी आपण CAA आणि NRC विरोधात आंदोलनांना चोख प्रत्युत्तर देऊ असं म्हणाले होते. मोर्चाला मोर्चाने, दगडाला दगड आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल. मुसलमान CAA आणि NRC ला विरोध का करत आहेत हे मला समजत नाही. जे जन्मापासून भारतात राहतात त्यांना कोण बाहेर काढणार होते असा प्रश्न त्यावेळी त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधातला मुद्दा बाजूला सारून आता हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरली हे स्पष्ट झालं होतं. दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी त्यांनी शिवाजी पार्कवर सभा घेतली. त्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीका केली. एका मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते, त्याचं उत्तर अजूनपर्यंत महाराष्ट्राला मिळत नाही, देशाला मिळत नाहीये. एक पोलीस अधिकारी जेलमध्ये जातो, त्याच्यानंतर मुंबईच्या कमिशनरला काढून टाकलं जातं. कमिशनर म्हणतो गृहमंत्र्यांनी 100 कोटी मागितले, त्यानंतर कमिशनर जेलमध्ये जातो. त्यानंतर दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी ते नितीन गडकरींना मुंबईत भेटले. खरं तर गडकरी आणि राज ठाकरे यांची जुनी मैत्री, अगदी कौटुंबिक मैत्री म्हणावी लागेल. ही कौटुंबिक भेट होती असं जरी सांगितलं गेलं तरी त्यांच्यात राजकीय विषयांवर चर्चा झालीच असणार. या भेटीनंतर दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी त्यांनी शिवाजी पार्कवर सभा घेतली आणि मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी उद्धव ठाकरेच्या त्यावेळच्या सरकारला 3 मे 2022 रोजी पर्यंतचा अल्टिमेटम दिला. जर मशिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर या मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हटली जाईल असं त्यांनी जाहीरच करून टाकलं. या घटना सांगायचं तात्पर्य असं की राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात हिंदुत्वाची कास तर धरलीच, पण उद्धव ठाकरे सरकारवरही सडकून टीका केली. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजकीय भूकंपावरही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवलं होतं. उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेना फुटली असं ते म्हणाले होते. हे सांगतानाच त्यांनी एकनाथ शिंदे यांना सल्लाही दिला होता. उद्धव ठाकरे जिथे जिथे सभा घेत आहेत त्यांच्या मागे सभा घेत बसू नका, उद्धव ठाकरे तुम्हाला गुंतवून ठेवतील असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यानंतर दिनांक 22 मार्च 2023 मध्ये त्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्क इथं सभा घेतली. या सभेत त्यांनी मुंबईतल्या माहीम दर्ग्याजवळ समुद्रातल्या अवैध दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर शिंदे सरकारने कारवाई केली नाही तर महाराष्ट्र सैनिक तो तोडतील आणि त्या जागी विशाल गणपती मंदिर बांधू असं त्यांनी जाहीर केलं. लगेच दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारने कारवाई करून तो दर्गा तोडला. टोल नाके बंद करणं असो की रजा अकादमीच्या विरोधातला मोर्चा, पाकिस्तानी कलावंतांना बॉलिवूडमधून हुसकावून लावणं असो की माहीमचा तो अवैध दर्गा, राज ठाकरेंच्या राजकीय आंदोलनांना नेहमीच यश आलंय. त्यांनीच पत्र लिहून अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपा उमेदवार उभा करू नये असं सांगितलं होतं आणि भारतीय जनता पार्टीने त्यांचं ऐकलंही होतं. ही बाब विसरता येणार नाही. दिनांक 25 ऑक्टोबर 2022 मध्ये राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी आमची मनं जुळली आहेत, बाकी सगळी आपोआपच जुळून येईल असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं होतं. तसेच भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महायुती झाल्यास सगळ्यांनाच आनंद होईल आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल असं म्हटलं होतं. हे सगळे घटनाक्रम राज ठाकरे हे भाजपाच्या जवळ जात असल्याचं दाखवतात. त्यामुळे राज ठाकरेंचा महायुतीतला प्रवेश हा काही आजकालचा निर्णय नव्हता, ती एक विचार करून आखलेली योजना होती. गेल्या काही महिन्यात राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर 2 ते 3 वेळा भेटल्याचंही आपण पाहिलंय. राज ठाकरेंना लोकसभेसाठी मुंबईत दक्षिण मुंबईची जागा मिळाली तर तिथून राज ठाकरे यांचे खंदे समर्थक एकनिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत तर बाळा नांदगावकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. राज ठाकरे यांना लोकसभेसाठी किती जागा मिळतात हे महत्वाचं नाही, महायुती मनसेला मुंबई बाहेर जागा देणार की नाही हा मुद्दाही गौण ठरतो. यापेक्षा ठाकरे गटाचं मुंबई पालिकेतलं गणित पूर्णपणे बिघडवण्यासाठी खेळलेली ही चाल आहे असंच म्हणता येईल आणि यात ते यशस्वी होतील यात शंकाच नाहीये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. या पुढचा व्हिडिओ असेल तो म्हणजे भाजप आणि उद्धव ठाकरे सोबतच्या संबंधांना तिलांजली देऊन भविष्यात एकत्र येण्याचा मार्ग कसा कायमचा बंद केला होता यावर असणार आहे. त्यामुळे कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.